कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे तंत्रज्ञान आपले जीवन सुलभ करत आहे, मात्र डीप फेक सारखा तंत्रज्ञानाचा दुरुपयोग समाजविघातक गोष्टींसाठी होत आहे। हे टाळण्यासाठी नैतिकतायुक्त शिक्षण आपल्याला दिशा दाखवू शकतं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। आपल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या अंतिम दिवशी आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111व्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या। विद्यापीठानं आपल्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंतर्भाव केला असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 का उद्देश्य भारतीय मूल्यों से युक्त एक ऐसी शिक्षा प्रणाली का विकास करना है जो सभी को उच्चतर गुणवत्ता युक्त शिक्षा उपलब्ध करके भारत को एक ग्लोबल नॉलेज पावर के रूप में स्थापित करे। मुझे ये जानकर प्रसन्नता हो रही है कि इस विश्वविद्यालय ने अपने सभी अंडर ग्रेजुएट और पोस्ट ग्रेजुएट प्रोग्राम्स में नेशनल एजुकेशन पॉलिसी को लागू कर दिया है। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आज पदवी प्राप्त करणाऱ्या 80,000 विद्यार्थ्यांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थिनी आहेत। 129 पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा 57% विद्यार्थिनी आहेत याचा उल्लेख करून मुलींच्या शिक्षणामध्ये गुंतवणूक करणं हे देशाच्या प्रगतीमध्ये अमूल्य योगदान असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं। शैक्षणिक संस्थांची समाजाप्रती जबाबदारी असते। आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना सहाय्य करणं ही विद्यापीठांची जबाबदारी असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात नमूद केलं। राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केलं। विद्यापीठानं कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावं असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं। नवराष्ट्रीय शैक्षणिक धोरण अनेक अर्थानं परिवर्तन घडवणारं ठरेल असंही राज्यपाल म्हणाले। अनुसंधान, रचनात्मक सोच और महत्वपूर्ण चिंतन पर जोर देती है। आर्टिफिशियल इंटेलिजेंस और मशीन लर्निंग के आगमन से शिक्षा, स्वास्थ्य और सेवाओं के क्षेत्र में बदलाव आने वाला है। विश्वविद्यालय के लिए यह उपयोगी होगा कि वह अपने छात्रों को एआई से उत्पन्न अवसरों और खतरों से अवगत कराए। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात आर्थिक महासत्ता होण्यासाठी ज्ञानाची भूमिका विशद केली। विदर्भाच्या विकासात विद्यापीठाचं योगदान महत्त्वाचं असल्याचं सांगून गरजेनुरूप आणि क्षेत्र आधारित संशोधनाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली। ज्ञान, विज्ञान और तंत्र विज्ञान का उपयोग करके हम गरीबी, भूखमरी और बेरोजगारी से हमारे समाज को कैसे मुक्ति दें। शिक्षा का सार्वत्रिकरण होते हुए भी शिक्षा की गुणवत्ता में किसी प्रकार का डायल्यूशन न होने दें और शिक्षा के माध्यम से मूल्याधिष्ठित जीवन पद्धति और परिवार पद्धति के आधार पर संस्कारित व्यक्ति को कैसे निर्माण करें, ये विश्वविद्यालय के ऊपर जिम्मेदारी है। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात गुणात्मक मनुष्यबळ ही आजच्या काळाची गरज असल्याचं सांगितलं। देश आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असून यात युवा पिढीतील वाटा महत्त्वपूर्ण राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। कुठल्याही अर्थव्यवस्थेला किंवा कुठल्याही व्यवस्थेला विस्तारित होण्याकरता सर्वात जास्त आवश्यकता असते ती मानव संसाधनाची। ते मानव संसाधन आज आपल्या देशामध्ये ज्या प्रकारे आपण तयार करतो आहोत हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि केवळ मानव संसाधन नाही तर गुणात्मक अशा प्रकारचं मानव संसाधन हे तयार करणं ही आता काळाची गरज आहे। 4 ऑगस्ट 1923 ला स्थापन झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाली असून हे वर्ष शताब्दी महोत्सव वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे।